हॅलो स्टुडंट्स, वेलकम यू ऑल ऑन विदर्भ आयएस अकॅडमीज ऑनलाईन प्लॅटफॉर्म. आज आपण जे डिस्कशन करणार आहे यामध्ये आपण निर्देशांक इंडेक्सेस सगळ्या म्हणजे जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत रिलीज झालेले जेवढे काही इंडेक्सेस आहेत ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये निर्देशांक आपण कव्हर करत असताना त्याची थोडीशी बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन पण बघू. पण जनरली एखाद्या इंडेक्सवर निर्देशांकावर प्रश्न जर येत असेल तर तो कोणी रिलीज केला हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो. अदरवाईज त्याच्यामध्ये प्रश्नामध्ये असं विचारलं जाऊ शकतं की भारताचा रँक आहे, नाही तो प्रश्न आला तर तिसरा प्रश्न असा येऊ शकतो की यामध्ये टॉप स्पॉटर कंट्री कोणती आहे किंवा कोणत्या कंट्रीचा पहिला क्रमांक आलेला आहे. तर असं आपण वेगवेगळ्या अँगलनी या लेक्चर्समध्ये काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. तुम्हाला वाटू शकतं की फॅक्च्युअल डेटा आहे एवढा कसा लक्षात ठेवायचा, बट अँड एंड ऑफ द लेक्चर तुमच्या डोक्यात काही गोष्टी क्लिअर होऊन जातील. ओके, ज्या पद्धतीने आपण त्या गोष्टीला कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न करू त्या पद्धतीनं तुमच्या डोक्यात ती गोष्ट फिट होऊन जाईल, म्हणजे जास्त तुम्हाला पाठांतर करायची गरज पडणार नाही. ओके, सो थोडंसं कॉन्सन्ट्रेशन ठेवून तुम्हाला लक्षात द्यायचं आहे. हा जर पोर्शन आपण लक्षात घेता इंडेक्सेसचा किती महत्त्वाचा आहे, तर UPSCचा काही दिवस ट्रेंड जर तुम्ही बघितला असेल तर इंडेक्सेसवर नेहमी प्रश्न यायचे. मग सेम केस काय असते की बाकीच्या स्टेट PCS एक्झाम्स ज्या कंडक्ट होतात त्यामध्ये UPSCचा ट्रेंड फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. ओके, सो तशा पद्धतीनं ते प्रश्न विचारण्याचं त्यांचं पण नेचर येऊ शकतं. सो त्या अँगलने आपण काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. खूप महत्त्वाचा पोर्शन आहे आणि करंट ॲस्पेक्टने पण हा प्रश्न तुमच्यासाठी महत्त्वाचा राहू शकतो. आता अजून एक डिटेल्स की याची जी PDF आहे ती कमेंट सेशनमध्ये लिंक असेल टेलिग्रामची, ज्यांनी जॉईन केलं नसेल तिथं जॉईन करून तुम्हाला ती PDF मिळून जाईल. जे लोक इंग्लिशसाठी प्रिपेअर करत असेल त्यांच्यासाठी पण PDF वेगळी तिथे अवेलेबल राहील. सो दोन्ही PDF तिथं तुम्हाला मिळतील. ओके, सो दोन्ही PDF जाऊन तुम्ही तिथं जाऊन चेक करून घेऊ शकता. त्या व्यतिरिक्त इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा कोर्स आहे जो मी घेतलेला आहे, जो विद्यार्थी नवीन म्हणण्यापेक्षा 2024साठी प्रिपेअर करत आहे त्यांनी याला म्हणजे ज्यांना घ्यायचं असेल ते त्यासाठी तुम्ही अवेल करू शकता, याचा बेनिफिट घेऊ शकता. पण जे 2024साठी करत आहे डिस्क्रिप्टिव्हवाल्यांनी घ्यायचा नाही, कारण हा डिस्क्रिप्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू नाही बनवलेला, हा ऑब्जेक्टिव्ह पॉईंट ऑफ व्ह्यू कोर्स आहे. ओके, सो ज्या स्टुडंटची इच्छा असेल ते बघू शकता. ओके, तर कोऑर्डिनेटरसोबत तुम्ही त्या अँगलवर डिस्कशन्स करू शकता. चला, तर आपण आपलं लेक्चर जे आहे ते स्टार्ट करू आणि टेलिग्राम चॅनलची लिंक एकदा चेक करून घे सर कमेंट सेशनमध्ये. ओके, सो मी तिथे अपलोड करून द्यायला लावेल. चला, पहिला इंडेक्स चालू करू. पहिला इंडेक्स आपला आहे ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. कोणता आहे? ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. आता ग्लोबल इनोव्हेशन नावातच काय इनोव्हेशन, सो इनोव्हेशन म्हणल्यावर आपण लक्षात घेऊ शकतो की संशोधनासंबंधी काहीतरी हा इंडेक्स असायला पाहिजे, बरोबर आहे. सो हा इंडेक्स रिलीज कोण करतो? आता मी तुम्हाला याच्यात एक हिंट सांगते बघा. इनोव्हेशन, संशोधन याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला ग्लोबल लेवलवर एखादी बॉडी जर लक्षात ठेवायची असेल, संशोधनाशी रिलेटेड मॅडम एखादी बॉडी की संशोधनाच्या संबंधी कोणती बॉडी वर्क करते, तर मी सांगेल वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन ही एक नावाची बॉडी आहे. काय? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. नावात एक वर्ड येतो इंटेलेक्च्युअल. इंटेलेक्च्युअलचा अर्थ असतो की जसं आपण संशोधन त्याच्यामध्ये म्हणू शकतो, इंटेलेक्च्युअलमध्ये तुम्ही पेटंट वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या या केसमध्ये आपण कन्सिडर करतो. सो ग्लोबल लेवलवर जर तुम्हाला एखादा इंडेक्स आला जो संशोधनाशी संबंधी आहे तर मी तुम्हाला सांगेल की ही बॉडी तुम्ही आरामात मार्क करून येऊ शकता, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. सो नावातही इथं ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स आहे. सो हा रिलीज कोणी केला? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशननी. भारताचा क्रमांक यासंबंधी किती? 40वा क्रमांक आहे आणि प्रथम क्रमांक कुणाचा आहे? स्वित्झर्लंडचा आहे. ओके, सो हा पॉईंट तुम्हाला माहीत असला पाहिजे. झालं लर्न. सो ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स रिलीज बाय वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. इंडियाचा रँक 40वा आहे. पहिली टॉप स्पॉटवर कंट्री असलेली कोणती आहे? स्वित्झर्लंड. हा पॉईंट तुम्ही एक लक्षात ठेवायचा आहे. आणि तुम्हाला एक पॉईंट अजून लक्षात हा ठेवायचा आहे की मी सांगितलं की कोणतं पण संशोधनाच्या क्षेत्रातलं असेल तर ही बॉडी एकदा आहे का चेक करून घ्यायचं, कारण मोस्टली तुम्हाला प्रोबॅबली ही बॉडी बघण्याचा चान्स आहे. नंतर बघा वर्ल्डमधल्या बेस्ट कंट्रीजचा एक रिपोर्ट काढण्यात आला 2023चा. यामध्ये वेगवेगळ्या पॅरामीटर्सचा विचार करण्यात आला, पण यामध्ये भारताचा स्पॉट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, तो आहे 30वा. कितवा स्पॉट आहे? 30 नंबरचा. आणि USA एक न्यू
न्यूज चॅनल आहे त्यांनी मिळून हा रिपोर्ट काय केलेला आहे, जाहीर केला आहे की कोणती वर्ल्ड बेस्ट कंट्रीज रिपोर्ट जाहीर केला आणि त्यामध्ये भारताला 30वा क्रमांक मिळाला. मग कोण आहे तर तुम्हाला म्हणजे जनरली या ज्या काही कंट्रीज बघायला मिळतील, नॉर्वे, स्वित्झर्लंड, आईसलँड, ह्या जनरली तुम्हाला वेगवेगळ्या ह्युमन कॅपिटल इंडेक्स असेल याच्यामध्ये तुम्हाला या टॉप स्पॉटर बघायला मिळतील. याच्यामध्ये ह्युमन कॅपिटल आपण जे कन्सिडर करतो त्यामध्ये एज्युकेशन, पर कॅपिटा इन्कम, ह्या वेगवेगळ्या गोष्टी जर तुम्ही कन्सिडर केल्या तर ह्या नॉर्डिक कंट्रीज ज्या आहेत त्यांचा तुम्हाला प्रथम क्रमांक जनरली बघायला मिळतो. ओके, सो वर पण आपण स्वित्झर्लंड मार्क केलं, खाली पण स्वित्झर्लंडच कंट्री आहे वर्ल्ड बेस्ट कंट्री आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये पण स्वित्झर्लंड आहे. भारताचा क्रमांक तिकडं 40वा होता, इथं 30 नंबरचा क्रमांक मी तुम्हाला कोट केलेला आहे. चला नेक्स्ट, आता स्वच्छ वायू सर्वेक्षण झालं 2023साठी. आता हे स्वच्छ वायू सर्वेक्षण कोण केलं असेल तर ते पॉईंट तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. CPCB काय, CPCB CPCB सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ज्याला तुम्ही केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पण म्हणू शकता. सो सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डनी स्वच्छ वायू सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये टॉप स्पॉटर नन अदर दॅन इंदोर. ओके, तर इंदोर तुम्हाला याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे. पण इंदोर लक्षात ठेवत असताना मी तुम्हाला अजून एक पॉईंट कोट करते की याच्यामध्ये आपण कामगिरीमध्ये काय केलेलं आहे, 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केलं आहे. पहिला क्लास, दुसरा क्लास आणि तिसरा वर्ग. ओके, आता हे डिवाइड करत असताना पॉप्युलेशन लोकसंख्येच्या बेसवर डिव्हिजन केले. ज्या म्हणजे शहराची लोकसंख्या 10 लाखापेक्षा जास्त असेल, ज्या शहराची लोकसंख्या 3 ते 10 लाखामध्ये आणि ज्या शहराची लोकसंख्या 3 लाखापेक्षा कमी आहे, तशा 3 भागामध्ये विभागलं. मग जर विचारलं की पहिल्या वर्गानुसार कोण टॉप स्पॉटर आहे, म्हणजे स्वच्छ वायू किंवा जिथं आपण म्हणू शकतो पोल्युशन कमी बघायला मिळतं किंवा क्लीन एअर बघायला मिळते, त्या स्पॉटमध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे, इंदोरचा आहे. जर विचारलं दुसऱ्या कॅटेगरीमध्ये 3 लाख ते 10 लाख पॉप्युलेशनच्या बेसवर कोणाचा स्पॉट आहे, अमरावती महाराष्ट्र, जिथं आपली मेन ब्रांच विदर्भ आयएस अकॅडमीची. आणि तिसरा जो पॉईंट बघायला मिळेल ज्याच्यामध्ये 3 लाखापेक्षा कमी असलेला तुम्हाला कळेल परवानू, जो कुठलची आहे, जी हिमाचल प्रदेशमधली सिटी आहे. तर त्या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्ही याला प्रॉपर काय करणार आहे, डिक्टेट करणार आहे. सो हा पॉईंट सगळ्यांना कळला की स्वच्छ वायूच्या याच्यामध्ये कोणत्या याच्यामध्ये विचारलंय ते पण लक्षात ठेवायचं, कारण याच्यामध्ये 3 कॅटेगरीज काय पडताना तुम्हाला बघायला मिळतील. डन. हां, आणि मी अजून एक पॉईंट सांगते इथं की याच्यामध्ये काय केलं आहे, कॅटेगरीज ज्या केल्या आहे, पहिली, दुसरी, तिसरी लोकसंख्येच्या बेसवर, म्हणजे शहराच्या लोकसंख्येच्या बेसवर. त्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवणार की 47 सिटीज ज्या आहे तिथं कॅटेगरी 1 मध्ये जातात, 44 सिटीज या आपल्याला कुठं बघायला मिळतील, कॅटेगरी 2 मध्ये, आणि कॅटेगरी 3 मध्ये आपल्याला 40 सिटीज बघायला मिळतील जिथलची लोकसंख्या 3 लाखापेक्षा काय बघायला मिळेल, कमी बघायला मिळेल. ओके, सो हा पॉईंट तुम्ही सगळ्यांनी काय करायचं आहे, लक्षात ठेवायचा आहे. सो किती इंडेक्स बघितले आतापर्यंत आपण, 3 झाले. पहिला ग्लोबल इनोव्हेशन, दुसरा कोणता बघितला, त्याच्यामध्ये आत्ता स्वच्छ वायूचा बघितला, आणि त्याच्या अगोदर आपण एक इंडेक्स बघून आलो बेस्ट कंट्रीज, वर्ल्ड बेस्ट कंट्रीजचा, तो पण आपण रिपोर्ट बघितला. 3 झाले. आता हा आपला 4थ्या नंबरचा, थोडंसं रिकॉल करायला इझी जाईल. हा, इंडियाच्या स्मार्ट सिटी पुरस्कार. आता स्मार्ट सिटीजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी येतील की तुम्ही लोकांना डिजिटल इंडिया वाईज कसं कनेक्ट आहे, लोकांना म्हणजे सोयीस्कर होण्यासाठी तुम्ही काय काय करत आहे, इन्फ्रास्ट्रक्चर नवीन कसं आणत आहे, त्या बेसिसवर आपण काय केलं, स्मार्ट सिटीजचा पण पुरस्कार देतो. तो पुरस्कार जो देत आहे ते कोण देत आहे, तर त्या मंत्रालयाचं नाव तुम्हाला पाहिजे, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर, ज्याला तुम्ही गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालय म्हणतात. ओके, सो जर इंग्लिशमध्येही लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर किंवा गृहनिर्माण शहरी व्यवहार मंत्रालय ही बॉडी हा पुरस्कार देते. आता हा नॅशनल लेवलचा ऑब्वियसली याच्यासाठी टॉप कोण आला, तुमचा मध्य प्रदेश. वर पण बघितलं असेल 10 लाखाच्या वर पॉप्युलेशन असलेल्यामध्ये वर पण आपण मध्य प्रदेशमधलं इंदोरचं नाव लिहिलं आणि इथं पण तोच पुरस्कार त्यांनीच घेतलाय. पण युनियन टेरिटरी विचारलं तर चंदीगड विसरू नका, चंदीगडला स्मार्ट सिटीजच्या केसमध्ये मिळालेला आहे. सो स्मार्ट सिटीजमध्ये स्टेटमध्ये मध्य प्रदेशमधलं इंदोर आणि युनियन टेरिटरी किंवा केंद्रशासित प्रदेशामधलं आपलं कोणतं आहे, चंदीगड. ओके, आणि कोणी दिला तर लक्षात ठेवायचं, कोणी दिलेला आहे हा, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर. स्वच्छ वायू कोणी दिला, यस, कोणी, सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड. असं लिंकअप करत चालायचं. हां, नंतर बघा, आता जल जीवन मिशन नावाचं एक मिशन होतं, याच्या अंडर ठरवलं होतं की
पाईप वॉटर लोकांच्या घरांपर्यंत पोहोचवायचं, स्पेशली ग्रामीण भागात पोहोचवायचं. तर हे एक ठरवण्यात आलं होतं जल जीवन मिशनच्या अंतर्गत. आणि यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल की श्रीनगरनी याच्यामध्ये अव्वल क्रमांक पटकवलेला आहे. कशामध्ये? जल जीवन मिशनमध्ये. तो पॉईंट एक तुम्ही काय करणार, लक्षात ठेवणार. नंतर भारतात वाघाच्या संख्येबद्दल पण एक रिपोर्ट रिलीज झाला होता, टायगर्स रिपोर्ट. त्याच्यामध्ये दिलेलं होतं की भारतामध्ये वाघांच्या संख्येमध्ये वाढ झालेली बघायला मिळते आणि ती भारतामधली वाढ जी आहे ती 6.1%. आणि जवळपास जगभरात जेवढे वाघ बघायला मिळतात त्याच्यापैकी त्यांचं 75% वाघांचं निवासस्थान हे कोणतं आहे? भारत देश आहे. हा पण एक डिटेल तुम्हाला माहीत पाहिजे. आणि अजून एक तिसरी महत्त्वाची डिटेल, 3925 वाघांची संख्या आपल्याला भारतामध्ये बघायला मिळत आहे. ओके, सो हा पण पॉईंट तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. सो माझं म्हणणं असं नाही आहे की डायरेक्ट तुम्हाला कुठंतरी एखादा इंडेक्स आल्यावरच इन्फॉर्मेशन कामामध्ये नाही. तुम्हाला वेगवेगळे प्रश्न आहेत. आता सपोज काही लोक HRD हे जे टॉपिक्स आहे याच्यामध्ये एखादा सॅनिटेशन अस्पेक्ट असेल, वॉटरशी रिलेटेड काही असेल, त्यामध्ये कुठंतरी एक स्टेटमेंट तुम्हाला करंटचं बघायला मिळते. हाच पॅटर्न आता चेंज होतोय की 3 स्टेटमेंटमधले एक स्टेटमेंट त्यामध्ये करंट ओरिएंटेड टाकतात. मग आपण तर ऐकलं असतो पूर्ण फॅक्च्युअल डेटा म्हणते, आपण ऐकलेला असतो जनरलाइज वेनी, आपल्याला करंट डिटेल्स काही माहीत नसतात. मग त्यावेळेस आपला MCQ सॉल्व्ह होऊ शकत नाही. सो असं म्हणत नाहीये मी की इंडेक्सच्या केसमध्येच तुम्हाला याची मदत होईल. याची मदत तुम्हाला एखादा MCQ स्टेट PCSचा सॉल्व्ह करत असताना तुम्हाला याची मदत होणार आहे. ओके, सो नेक्स्ट आता ग्लोबल पीस इंडेक्स. आता ग्लोबल पीसचा अर्थ असतो पीस म्हणजे हे वाला पीस. ओके, पीसचा अर्थ होतो शांतता, बरोबर आहे. आता हा पुरस्कार कोण देतो? तर लक्षात ठेवा, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. काय? इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाचं एक इन्स्टिट्यूट आहे. IEP नावाचं एक इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाचं इन्स्टिट्यूट काय करतो? हा शांततेचा पुरस्कार देतो. मग आता सांगा, अशांतता सगळ्यात जास्त कुठे आहे? सगळे ओळखून घेतील मॅडम. सगळ्यात कमी अशांतता असलेला देश अफगाणिस्तान आहे. मग सगळ्यात जास्त शांततावाला कोणता आहे? आईसलँड आहे. भारताचा क्रमांक 126वा लागतो. त्याचं कारण लक्षात घ्या की भारतामध्ये म्हणजे आता वेगवेगळ्या पॅरामीटर्सवर चेक करतात हे काही बेसवर, त्यामुळं भारताचा क्रमांक थोडा खराब लागतो आपण म्हणू शकतो असं. पण ग्लोबल पीस इंडेक्समध्ये वर्स्ट केसमध्ये अफगाणिस्तान लक्षात ठेवायलाही सोपं आहे, कारण तिथं कुणाचं शासन चालू आहे? हां, तिथं तालिबानचं शासन चालू आहे. पण चांगलं कोणतं आहे? तर आईसलँड लक्षात ठेवा. भारताचा क्रमांक 126वा आहे. कोण रिलीज करतो? इन्स्टिट्यूट फॉर पीस अँड इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाची एक बॉडी रिलीज करते. नेक्स्ट आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स. आता बघा, पासपोर्ट आणि व्हिसाचा फरक काय असतो? तर पासपोर्ट तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, जी कंट्री आपल्याला पासपोर्ट देते तिथं तुम्हाला व्हिसाची गरज पडत नाही. म्हणजे असं समजा की एखादा करार असल्यासारखं आहे की जी कंट्री आपल्याला पासपोर्ट देते त्या कंट्रीमध्ये व्हिसा फ्री एंट्री आपल्याला अलाउ होते. सो पासपोर्टला मी असं म्हणू शकते का? सो पासपोर्ट इज नथिंग बट व्हिसा फ्री एंट्री. डेफिनेटली म्हणू शकता तुम्ही. या असं आता बघा, काही कंट्रीजमध्ये कसं असतं की काही कंट्रीज तुम्हाला व्हिसा फ्री एंट्री देतात त्याच्या वाईज, म्हणजे तुम्हाला किती देश व्हिसा फ्री एंट्री देतात किंवा किती कंट्रीज पासपोर्टनी एंट्री देतात. तर असे तुमचे ज्या कंट्रीजसोबत करार जेवढे जास्त झालेले असतील तेवढा तुमचा हेनरी पासपोर्ट इंडेक्समध्ये क्रमांक कसा होतो? वर जातो. ते हेनरी पासपोर्ट इंडेक्स लक्षात ठेवा. याच्यामध्ये तुमचा क्रमांक कितवा आहे? 80वा क्रमांक आहे भारताचा. मग टॉप नंबरवर कोण बसलेलं आहे? तर सिंगापूर सध्या तुम्हाला याच्यामध्ये अव्वल स्थानावर बघायला मिळेल. आणि सेकंड स्पॉटवर 3 देश लागतात, जर्मनी, इटली आणि स्पेन. याच्यामध्ये दुसरं स्थान आहे. म्हणजे या देशांनी जास्तीत जास्त पासपोर्ट व्हिसा फ्री एंट्री अलाउ केलेली आहे आपल्या टुरिस्टला, किंवा त्या देशातले नागरिक जर दुसऱ्या देशामध्ये जात असेल तर त्यांना खूप जास्त देशांमध्ये व्हिसा फ्री एंट्री मिळणं शक्य आहे. तर भारताचा याच्यामध्ये क्रमांक तेवढा अजून काही वर आलेला नाही आहे, पण भविष्यात तो क्रमांक सुधरेल असं तुम्ही म्हणू शकता. ओके, हां. आता बघा, नेक्स्ट पॉईंट आपला आहे. नंतर आपण काढतो MPI ला तुम्ही म्हणता काय? मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, जागतिक बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक. तर आता सूचकांक तर याच्या 2023चा काढला. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगते की युनायटेड नेशनची एक बॉडी आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑक्सफर्ड पॉवर्टी नावाची एक बॉडी ती झाली. आणि ह्या काही बॉडीज आहेत ज्या तुम्हाला काय बघायला मिळतील?
या बॉडीज तुम्हाला काय बघायला मिळतील की हा इंडेक्स रिलीज करताना बघायला मिळतील. सो मानव विकास उपक्रम ही पण बॉडी तुम्हाला काय बघायला मिळेल की हा इंडेक्स रिलीज करताना बघायला मिळेल. तर 3 लक्षात ठेवायचं, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, ऑक्सफर्ड पॉवर्टी आणि मानव विकास उपक्रम नावाच्या या 3 बॉडीज तुम्हाला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स रिलीज करताना बघायला मिळतील. आता याच्यामध्ये 3 पॅरामीटर कन्सिडर केले जातात, एक एज्युकेशन, एक न्यूट्रिशन आणि तिसरा आस्पेक्ट तो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग किंवा राहणीमान. इथं बघा आरोग्य, सॉरी एक मी न्यूट्रिशन म्हणलं, तिथे हेल्थ म्हणा, दुसरं शिक्षण एज्युकेशन आणि तिसरा अर्थ सांगू शकतो स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. आता आरोग्यामध्ये 2 गोष्टी आपण इथं कन्सिडर करतो, एक पहिलं की न्यूट्रिशन आस्पेक्ट आपण घेतो हेल्थमध्ये आणि दुसरा पोषक म्हणू शकतो किंवा दुसरा आस्पेक्ट आपण इथं कन्सिडर करतो मॉर्टॅलिटी, चाइल्डमध्ये असलेली मॉर्टॅलिटी, बालमृत्यू. तर बघा आरोग्यामध्ये 2 पॅरामीटर आपण कन्सिडर करतो, एक पोषक किंवा आपण म्हणू न्यूट्रिशन एक पॅरामीटर आपण कन्सिडर करतो. बघा एक न्यूट्रिशन पॅरामीटर कन्सिडर करतो आणि दुसरा कोणता चाइल्ड मॉर्टॅलिटी किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता काय बाल मृत्यू. ओके, आता शिक्षणामध्ये पण 2 आपण कन्सिडर करतो की शालेय ते शिक्षण म्हणजे त्याची उपस्थिती किती होती, शालेय उपस्थिती किती आहे, एक अँगल आपण लक्षात घेतो, त्याला आपण म्हणू शकतो की प्रेझेंटी किती होती शाळेमध्ये त्याची, तो अँगल लक्षात घेतो आणि त्याचं मीन इयर ऑफ स्किलिंग म्हणजे त्यानं कितवीपर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, तर तो एक दुसरा अँगल आपण इथं लक्षात घेतो. नंतर तिसरा आहे तो त्याच्या कशाबद्दल राहणीमान, त्याला आपण म्हणतो तिसरा आस्पेक्ट ऑफ स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग. तर त्यामध्ये वेगवेगळे पॅरामीटर, तर त्यामध्ये तुम्ही एक सांगणार फ्युएल, नंतर तुम्ही सांगू शकता त्याच्याजवळ असेट किती आहे, नंतर इलेक्ट्रिसिटी वीजबद्दल बोलू शकता, त्याच्याजवळ घर आहे का हा पण आस्पेक्ट लक्षात घेतला जातो, ड्रिंकिंग वॉटर पिण्याचं पाणी अवेलेबल आहे का, स्वच्छता सॅनिटेशन या वेगवेगळ्या पॅरामीटरवर काढल्या जातो. तर बघायला गेलं तर हे आपले किती पॅरामीटर आहे, हे 6 पॅरामीटर आणि हे 4 पॅरामीटर असं मिळून तुम्ही लक्षात ठेवा. जागतिक बहुआयामी दारिद्र्य सूचकांक काढत असताना 10 पॅरामीटरचा विचार केला जातो. एक सांगायचं कोणतं, पहिले वरचे 2, एक पोषक आणि दुसरं कोणतं सांगितलं मी, बालमृत्यू, ते 2 पॅरामीटर. नंतर 2 कोणते, किती वर्ष तो शाळेत गेला, मीन इयर ऑफ स्कूलिंग आणि त्याचं प्रेझेंटी किंवा त्याची जी तिथं असलेली प्रेझेन्स किंवा तो किती दिवस शाळेत म्हणजे प्रेझेन्स म्हणण्यापेक्षा आपण त्याला असं कन्सिडर करू त्याचं उपस्थिती, शालेय उपस्थिती. आणि मग वीज, घर, त्याची संपत्ती, नंतर पिण्याचे पाणी, नंतर ते स्वच्छता आणि आपला एक अँगल फ्युएल, या सगळ्या आस्पेक्ट काय केले जातात, विचारात घेतले जातात. तर अशा 3 बेस आपण इथं काढतो. मग आता अजून एक पॉईंट इथं मी काय सांगते तो पॉईंट लक्षात ठेवायचा, जर स्कोअर 0 असेल, काय असेल, जर स्कोअर काय आला 0 आला तर 0 असा डिनोट करतो की तिथं पॉवर्टी बिलकुल नाही आहे, काय नाही आहे, पॉवर्टी नाही आहे. आणि एक स्कोअर काय डिनोट करतो रे, तिथं पॉवर्टी खूप जास्त राहील का लक्षात, म्हणजे तिथं असमानता खूप जास्त आहे असंही तुम्ही म्हणू शकता. आणि 0 डिनोट करतो परफेक्ट, तिथं कोणीही गरीब नाही आहे किंवा तिथं कोणत्याही म्हणजे सगळ्यांना सगळ्या गोष्टी काय मिळत आहे, पूरक प्रमाणात मिळत आहे, तर त्याला तुम्ही तशा पद्धतीनं डिनोट करू शकता. क्लिअर आहे सगळ्यांना. हां, आता मॅडम आपण आत्ता कोणता काढला रे, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला. तसं आता आपण एक काम करू, राष्ट्रीय लेवलचा काढू. जसं इथं आपण बघत असताना काय काढला तुम्ही, बहुआयामी, जागतिक लेवलचा बहुआयामी काढला, ग्लोबल लेवलचा काढला. तसं आता मला सांगा आपण जर राष्ट्रीय लेवलचा काढला तर कोण करतं रे, तर राष्ट्रीय लेवलचा जर बहुआयामी गरिबी निर्देशांक काढ चालतं, सूचकांक काढ चालतं, तो कोण रिलीज करतो, तुमचं नीती आयोग. ओके, हा अहवाल कोण प्रसिद्ध करतो, नीती आयोग. आता बघा निर्यात पूर्वतयारी निर्देशांक, निर्यात म्हणजे काय असतं रे, एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स म्हणजे काय, याचं दुसरं नाव पण लक्षात ठेवा, एक्सपोर्टसाठी चांगलं फॅसिलिटी कोण प्रिपेअर्ड करत आहे. आता एक्सपोर्टसाठी मॅडम काय फॅसिलिटी पाहिजे, मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, तुमचं वेगवेगळ्या मालाची लवकर पॅकेजिंग असेल किंवा कॉम्पिटिव्हनेस असेल जगभरात, या सगळ्या पॅरामीटर इथं विचारात घेतले जातात. मग आता एक्सपोर्ट करायचं आहे, निर्यात करायची आहे, निर्यातीचं चांगलं ॲटमॉस्फिअर किंवा आपण म्हणू शकतो वातावरण कोणत्या स्टेटमध्ये बघायला मिळतं, कारण हा निर्यात पूर्व तयारी निर्देशांकामध्ये आपण आपल्या भारतातल्या कंट्रीजला मॅप करत आहे. ओके, राज्याला भारतातल्या राज्यांना मॅपिंग करत आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा तमिळनाडू खूप चांगलं काम करतोय, म्हणजे निर्यातीला पुढे नेण्यासाठी तयार होतोय. नंतर डोंगराळ आणि हिमालय भाग बघितला किंवा हिली प्रदेश बघितला तर त्याच्यामध्ये उत्तराखंड चांगलं काम करतोय.
काही याच्यामध्ये जर बघायला गेलं आपण तर इथं आपण लक्षात घेऊ शकतो हरियाणा एक राष्ट्र हे म्हणू शकतो, म्हणजे लँड एरियाचं बघायला गेलं तर हरियाणा एक मानू शकता. आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये किंवा छोटी राज्याची एक कॅटेगरी ठेवली आहे, त्याच्यात गोवा. मग आम्ही काय काय लक्षात ठेवायचं तर बघा मी काय सांगते तसं लक्षात ठेवा. छोटं राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये गोवा, भूपठारी भाग जो आहे त्याच्यामध्ये कोण लावायचं, हरियाणा लावायचा. सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा तमिळनाडू लावून द्यायचा. आणि जर विचारलं हिली रिजनमध्ये कोण आहे तर त्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे उत्तराखंड. म्हणजे हे एक्सपोर्ट करण्यासाठी, निर्यात करण्यासाठी चांगल्या पद्धतीचं वातावरण इथे आपल्याला बघायला मिळतंय. तर अशा पद्धतीनं तुम्ही लावू शकता. नेक्स्ट बघा ग्लोबल जेंडर गॅप. जेंडर हे मेल आणि फिमेल आणि मेल तुम्हाला बघायला मिळेल. मग कोणत्या देशांमध्ये तुम्हाला जास्त असमानता बघायला मिळते, मग ते कशाच्या लेवलवर असमानता बोलताय तुम्ही, गरिबी श्रीमंतीच्या बेसवर बोलताय का लिंगच्या बेसवर बोलताय, सेक्स लेवलवर बोलताय का कशाच्या लेवल बोलताय. तर मी सांगेल की लिंगाच्या बेसवर जर आपण असमानता बघतो आहे तर तो कोण रिलीज करतो, तर तो रिलीज करतो वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम नावाची एक बॉडी आहे. तो हा इंडेक्स काय करते, प्रकाशित करते. मग कुठं सगळ्यात कमी असमानता बघायला मिळते आपल्याला, असमानता कमी आहे म्हणजे मेल आणि फिमेलचं स्थान जे आहे, तुम्ही ऐकलं असेल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहे त्याच्यामध्येही तुम्हाला माहीत असेल की अशा पद्धतीनं पॉईंट्स दिलेले असतात. मग याच्यामध्ये प्रथम क्रमांक कोण आहे तर तुम्हाला बघायला मिळेल आईसलँड, जिथं असमानता पुरुष आणि महिला स्त्रियांमध्ये असमानता खूप कमी आहे, म्हणजे तिथं वातावरण दोघांसाठी पूरक आहे. भारताचा या केसमध्ये क्रमांक 127 लागतो. ओके, तर महत्त्वाची डिटेल आहे, खूप महत्त्वाची आहे. सो ग्लोबल काय सांगितलं मी, हा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स जो आहे तो कोण रिलीज करतो, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम रिलीज करतो. ओके, आणि भारताचा क्रमांक पण लक्षात ठेवायचा आणि पहिली कंट्री पण लक्षात ठेवायची. ओके, सो अशा पद्धतीने आपण त्याला डिक्टेट करू शकतो. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. आता इथं आपल्याला स्पर्धा म्हणजे कॉम्पिटिव्हनेस इंडेक्स बघायचा आहे. कॉम्पिटिव्हनेस इंडेक्स म्हणजे जगभरात कॉम्पिटिव्हनेस जर आपण चेक केलं तर आपण इथं बघू की स्पर्धात्मक इथं दिलेलं आहे वैश्विक स्पर्धात्मक सूचकांक, म्हणजे कॉम्पिटिव्हनेस कुठं जास्त बघायला मिळते. कॉम्पिटिव्हनेस कशाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, मग तिथं म्हणजे इंडस्ट्रीला पूरक वातावरणाच्या बेसवर तुम्ही म्हणू शकता. तर अशा बेसवर कॉम्पिटिव्हनेस चेक केल्या जाते. तर त्यामध्ये पहिला क्रमांक आहे डेन्मार्कचा. भारताचा जो आहे तो 40वा क्रमांक तुम्ही मानू शकता. ओके, हा प्रकाशित कोण करतो, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट नावाची एक बॉडी आहे. ती काय करते, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट ही काय करते, वर्ल्ड लेवलचा कॉम्पिटिव्हनेस इंडेक्स मारते. म्हणजे कुठं कॉम्पिटिशनचं वातावरण खूप चांगलं बघायला मिळतं त्या बेसवर हा काय करते, रिलीज काढते. पण थोडंसं हे तुम्ही विसरू शकता, थोडं चांगल्याने लक्षात ठेवा. आता IMD नावाची बॉडी आहे ती काय करते, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट, ती बॉडी तो इंडेक्स काय करते, रिलीज करते. आणि तो कशाच्या बेसवर की कुठं कॉम्पिटिशनचं वातावरण चांगलं आहे. म्हणजे तुम्ही असं कन्सिडर करा की एखादा बिझनेसमॅन येत असेल तर त्याला कोणत्या ठिकाणी बिझनेस करणं जास्त सोयीस्कर असेल, तिथं कॉम्पिटिशनचं एन्व्हायरमेंट असेल. कारण तुम्हाला माहिती आहे प्रायव्हेट सेक्टर कशाच्या बेसवर चालतं, प्रायव्हेट सेक्टर एक तर सांगायचं प्रॉफिटच्या बेसवर आणि दुसरं प्रायव्हेट सेक्टरमुळं कॉम्पिटिशन राहते मार्केटमध्ये. मग ज्या ठिकाणी कॉम्पिटिशनमध्ये तुमचं स्थान जेवढं चांगलं असेल तेवढं तुमच्या इथं बिझनेस अट्रॅक्ट होण्याचं मार्केट चांगलं राहू शकतो. ओके, नंतर आता बघा इथं काय दिलंय, लिव्हिबिलिटी इंडेक्स एक टाकलेला आहे. ओके, लिव्हिबिलिटी आपण त्याला कन्सिडर करतो. ग्लोबल लेवलचा लिव्हिबिलिटी इंडेक्स काढला म्हणजे कुठलचं वातावरण राहण्यासाठी सोयीस्कर आहे. राहण्यासाठी म्हणजे असं कन्सिडर करा की जिथं प्रदूषण कमी आहे, जिथं पॉलिटिकल लेवलवर स्टॅबिलिटी आहे किंवा राजकीय लेवलवर खूप शांतता आहे, जेंडर इक्वॅलिटी आहे, मग अशा कंट्री कशा असतात रे, राहण्यासाठी सोयीस्कर असतात. मग त्या बेसवर काय काढला जातो, ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स काढला जातो. ओके, तर आता याच्यामध्ये जेव्हा आपण बघायला जातो ना तर याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्या दिल्लीचं आणि मुंबईचं स्थान 141 आणि 144 बघा इथं दिलेलं आहे. नवी दिल्ली आणि मुंबई 141व्या क्रमांकावर लागतात, तर आपलं चेन्नई 144व्या क्रमांकावर जातं. आता याचं कारण प्रदूषण वगैरे या गोष्टी तुम्ही मानू शकता. सो लिव्हिबिलिटी म्हणजे कोणत्या सिटीत जाऊन राहणं
सोयीस्कर राहू शकतं, तर त्या केसमध्ये नवी दिल्ली मुंबईचा नंबर तुमच्या एवढ्या कंट्री लिस्ट झाल्यावर त्याच्यामध्ये तुमचा नंबर 141वा लागतो. आणि जर बघायला गेलं चेन्नईचा क्रमांक 144वा लागतो. मग आता बघा याच्यामुळं काय होतं, तुम्हाला असं लक्षात येईल की या याद्या आपल्याला काय शोकेस करतात की कुठलचं वातावरण राहण्या योग्य आहे. मग आता मॅडम पहिलं सांगा की कोणती सिटी आहे की जिला सगळ्यात जास्त मार्क मिळतात, की राहण्यासाठी त्या सिटीत जायला लोक खूप उत्सुक आहे. ती आहे पहिल्या रँकवर आहे तुमची विना, ऑस्ट्रिया. एवढं फक्त लक्षात ठेवसाल. पहिला क्रमांक लिव्हिबिलिटी इंडेक्समध्ये कुणाचा लागतो, तर विना, ऑस्ट्रेलिया मधली एक. ऑस्ट्रेलिया नाही, ही ऑस्ट्रिया आहे जी कुठलची युरोप खंडातली सिटी आहे, तिचं एक लक्षात ठेवायचं. नंतरचा बघा आता नेक्स्ट आहे ऊर्जा संक्रमण सूचकांक. म्हणजे इथं तुम्ही काय करता की एनर्जीच्या रिलेटेड इंडेक्स काढता. बघा आता हा इंडेक्स कोण रिलीज करतो तो लक्षात ठेवायचा आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आता आपण बघितलं की इथं कोण रिलीज केलं, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. इथं कोणी रिलीज केलं, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाची एक बॉडी आहे, ती काय करते, रिलीज करते. ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स कोण रिलीज करतो, इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिट. कोण करतो, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. तुम्हाला काही लोकांना वाटेल की मॅडम इंग्लिशमध्येच सांगत आहे, पण लक्षात घ्या या बॉडींचे नावं तुम्हाला इंग्लिशमध्ये लर्न असणं गरजेचे आहे, कारण या इंटरनॅशनल बॉडीज आहे. ओके, सो MCQ डील करता आला पाहिजे म्हणून मी तुम्हाला तसेच नावं सांगते. सो इथं काय लक्षात ठेवणार, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट नावाची एक बॉडी आहे, ती लिव्हिबिलिटी इंडेक्स काढते. मग मॅडम ऊर्जा रिलेटेड म्हणजे ऊर्जाचं जे संक्रमण आहे किंवा ऊर्जेचा जो वापर आहे त्या रिलेटेड जी बॉडी रिलीज करते इंडेक्स, ती कोण आहे, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. ओके, सो यामध्ये भारताची क्रमवारी 67 आहे. आणि ऊर्जा क्षेत्रात चांगलं काम करणारा कोणता देश आहे सध्याच्या केसमध्ये, तर स्वीडन आहे. म्हणजे इथं सस्टेनेबल लेवलवर ऊर्जा जास्तीत जास्त ऊर्जेचा वापर करत असताना सस्टेनेबल ऊर्जेचा वापर करण्यात येतोय. ओके, सो तो पण पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. एनर्जी प्रिपेअर्डनेस इंडेक्स आपण त्याला इंग्लिशमध्ये कन्सिडर करतो. क्लिअर आहे. सो आतापर्यंत आपण काय काय रिवाइज करून घेऊ एकदा पटकीने. ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स म्हणजे कोणतंही सिटी राहण्या योग्य आहे त्यामध्ये तो रिलीज कोण करतो, इकॉनॉमिक्स इंटेलिजन्स युनिट. जर विचारलं ऊर्जा संक्रमण म्हणजे सस्टेनेबल एनर्जीची प्रिपेअर्डनेस इंडेक्स कोण रिलीज करतो, तो सांगायचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. नंतर स्पर्धा कॉम्पिटिशन, पुन्हा तिथं कोण येणार रे, IMDचं लॉंग फॉर्म काय, इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट अँड डेव्हलपमेंट. ग्लोबल जेंडर काय, पुन्हा कोण, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, जो आत्ता आपण कुणासाठी बघितला होता, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम. आपण आता कुणाला बघितला, ऊर्जेसंबंधी. तोच काय करतो रे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स रिलीज करतो. नंतर निर्यात प्रिपेअर्डनेससाठी रेडी राहण्याचा आपल्या भारतामध्ये म्हणजे भारताच्या लेवलवर आपण इथं कन्सिडर करत आहे, तर तो इंडेक्स कोण रिलीज करतो, नीती आयोग. टॉप स्पॉट तमिळनाडू, आत्ताच सांगितलं. नंतर बहुआयामी राष्ट्राच्या लेवलवर काढतोय किंवा देशाच्या लेवलवर काढतोय तर कोण करेल, नीती आयोग. नंतर आपण वर बघितलं मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, ऑक्सफर्ड पॉवर्टी. अजून आपण आता बघितलं युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम, 3 रिपोर्ट मिळून काढतात. हेनले पासपोर्ट इंडेक्स पण बघितला. ग्लोबल पीस इंडेक्स कोण सांगितलं होतं, विसरायचं नाही, कोण, इकॉनॉमिस्ट हे सांगितलं होतं, इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस. ओके, हां. आणि अजून आपण इथं वरचे जल जीवन मिशन वगैरे डिस्कस केलं. स्मार्ट सिटीज पण बघितलं, मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर ते पण कोट केलेलं आहे. ओके, आणि स्वच्छ वायू CPCB म्हणजे सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड, ज्याला तुम्ही म्हणता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ, आपण तो पण पॉईंट डिस्कस केलेला आहे. ओके, आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स काय सांगितलं, जेवढं पण काय सांगायचं, जेवढे पण आपल्याला काय बघायला मिळतील, इनोव्हेशनचे पॅरामीटर बघायला मिळतील, तेव्हा नाव कोणाचं द्यायचं, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. ओके, सो आपण थोडंसं एकदा रिकॅप पण याचा काय केलेला आहे, घेऊन घेतलेला आहे. चला आता आपल्याला अन्न सुरक्षेच्या बाबतीत आहे 5वं राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजे 5वा आता काय निघला, 5वा स्टेटचा 5व्या क्रमांकाचा आता आपला काय निघला, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक निघला. आता या केसमध्ये पहिल्या क्रमांकावर कुठे आहे तर बघा, हा कोणी रिलीज केला तर FSSI नावाची एक बॉडी, तिने रिलीज केला. केरळ पहिल्या क्रमांकावर इथं बघायला मिळेल. आणि छोट्या राज्यांमध्ये जर बघायला मिळालं तर इथं गोवाचा क्रमांक आपल्याला बघायला मिळेल. जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी कन्सिडर केला जातो, 7 जूनला. म्हणजे आता केंद्रशासित प्रदेशामध्ये जम्मू काश्मीर. बघा, छोटं स्टेट विचारलं तर कोणाचं नाव सांगायचं, तर ते गोव्याचं सांगायचं. मोठ्यामध्ये केरळचं नाव द्यायचं आणि युनियन टेरिटरी केंद्रशासित प्रदेश म्हणलं जम्मू काश्मीरचं नाव द्यायचं. आणि नावात बघा काय दिले, राज्य अन्न सुरक्षा निर्देशांक म्हणजे जिथं भेसळ वगैरे याच्याशी रिलेटेड चांगल्या स्टेप घेण्यात येत आहे असं कोणतं राज्य आहे आपण ते सांगितलं.
आणि अन्न सुरक्षा दिन जो आहे तो जागतिक लेवलचा कधी केला जातो? 7 जूनला केला जातो. आता नेक्स्ट बघा, फ्रीडमचा अर्थ काय होतो? प्रेस फ्रीडम इंडेक्स. आता हा कोण करतो? तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स नावाची एक काय म्हणू शकतो आपण, एक NGO आहे. रिपोर्ट्स विदाऊट बॉर्डर नावाचा एक NGO आहे. तो काय करतो? वर्ल्ड प्रेस इंडेक्स रिलीज करतो. आता प्रेस म्हणजे काय असतं रे? प्रेस म्हणजे तुम्ही असं लक्षात घ्या, मीडिया आपली. आता मीडियाला कुठं स्वातंत्र्य आहे, म्हणजे त्यांना वाटेल ती न्यूज छापण्याचं स्वातंत्र्य कुठे आहे, त्या बेसवर काय केला जातो? वर्ल्ड प्रेस इंडेक्स रिलीज केला जातो. आता हा रिलीज करत असताना एक NGO आहे, रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर नावाचा NGO हा रिलीज करतो. आणि त्या क्रमवारीत भारताचा नंबर 161 वा आहे. 180 देशांपैकी टॉप कोणी घेतलेले? नॉर्वेने घेतले. आता बघा, काय सांगितलं? वर्ल्ड प्रेस इंडेक्स रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर नावाची एक बॉडी आहे, ती रिलीज करते. आता हे सोडा, पण ऐका, आता चायनाचा जर तुम्ही नाव ऐकाल तर चीनमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तिथं मीडिया स्वातंत्र्य नाही आहे. म्हणजे काय, जे गव्हर्नमेंट सांगेल तेच मीडियाला काय करावं लागतं? दाखवावं लागतं. म्हणजे या बेसवर काय केलं जातं? रँकिंग, आकडेवारी दाखवल्या जाते. आता बघा, भारताचा याच्यामध्ये क्रमांक खाली येण्याचं कारण असं आहे की काही केसमध्ये गव्हर्नमेंट थोडंसं कंट्रोल करत आहे. कुणाला? यांना करत आहे, कुणाला? मीडियाला. म्हणजे मीडियाला थोडंसं प्रो, आपण असं म्हणू शकतो, प्रो काय दाखवण्याचा प्रयत्न करतात? प्रो गव्हर्नमेंट पॉलिसी दाखवण्याचा प्रयत्न करतात. आणि अँटी म्हणजे जे ऑपोजिशन्स आहे त्यांच्या विरोधात काही नॅरेटिव्स हे दाखवण्याचा प्रयत्न करतं मीडिया. मग आता या केसमध्ये काय होतं? कधी कधी रँकिंग खराब होते. पण भारतामध्ये जर चीनच्या केसच्या अकॉर्डिंग तुम्ही बघसाल तर भारतात खूप जास्त स्वातंत्र्य, प्रत्येकाला म्हणजे त्या लेवलचं मीडियाला स्वातंत्र्य दिले. पण काही केसमध्ये काय केलं जातं? कंट्रोल केलं जातं. ओके, तर एवढा पॉईंट लक्षात ठेवसाल की कोण रिलीज करतो. ओके, नेक्स्ट बघा, लॉजिस्टिक. आता बघा, लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स. आता माझा ऐका, मी लॉजिस्टिकचा अर्थ कसं समजून सांगते बघा. आता बघा, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहे, एक फ्लिपकार्ट आहे, एक ॲमेझॉन आहे. तुम्ही दोन्हीकडे काय करत आहे? ऑर्डर करत आहे. मग आता एक ऑर्डरवाला दाखवतोय 7 दिवसाची डिलिव्हरी, एक दाखवते 5 दिवसाची डिलिव्हरी. मला सांगा, तुम्ही कोणतं प्रेफर करता? तुम्ही म्हणता मॅडम जो आम्हाला 5 दिवसात डिलिव्हरी आणून देईल आम्ही त्याच्याकडून ऑर्डर करू. म्हणजे बघा, आता इथं कसं असतं की जेव्हा एखादी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचत असताना टाईम खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, बरोबर आहे. त्याला यायला किती दिवस लागत आहे हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. मग आता मला सांगा, जर आपली लॉजिस्टिक कॉस्ट खूप असेल, लॉजिस्टिक टाईम खूप असेल, म्हणजेचा अर्थ काय होतो? म्हणजे एखादं सामान आपल्यापर्यंत येण्यासाठी खर्च खूप लागतोय. काय लागतोय? येण्यासाठी आपल्याजवळ खर्च खूप लागतोय. आणि दुसरा पॉईंट मी सांगेल की त्याला वेळ खूप जास्त लागतोय, तर तो आपल्यासाठी काय असतो रे? खराब गोष्ट आपण त्याला मानू शकतो. म्हणजे लॉजिस्टिक कॉस्ट आणि लॉजिस्टिक टाईम हा कसा लागला पाहिजे? एखादं सामान आपल्यापर्यंत येण्यासाठी वेळ कमी लागला पाहिजे, खर्च कमी लागला पाहिजे. म्हणजे आता जर आपल्यापर्यंत एखादं 70 रुपयाचं सामान घेतलं आणि जर ॲमेझॉनवाल्याला ते आपल्यापर्यंत पुरवायसाठी खर्चच खूप जास्त येत असेल तर ते त्याला पुरेल करे? नाही. म्हणून नेहमी लक्षात ठेवायचं, लॉजिस्टिक किंवा सामानांची पोहोचवण्यासाठी 2 गोष्टी खूप मॅटर करतात. एक तर त्याचा लागणारा खर्च आणि वेळ. आणि दुर्दैवानं असं सांगायला म्हणजे सांगा वाटत नाही, पण सांगावं लागतं की भारतामध्ये दोन्ही पण लॉजिस्टिक कॉस्ट आणि खर्च खूप जास्त आहे. त्याचं कारण असं आहे, ह्या 2 कमी करण्यासाठी एक महत्त्वाचा पॅरामीटर येतो, तो म्हणजे तुमच्या पायाभूत सुविधा. जेवढ्या चांगल्या तुमच्या पायाभूत सुविधा असतील तेवढा तुमचा लागणारा खर्च आणि वेळ हा कसा होईल रे? कमी होईल. ओके, सो तुम्हाला जर वेळ कमी करायचा आहे आणि खर्च कमी करायचा आहे, तुम्हाला पायाभूत सुविधा स्ट्रॉंग करावं लागतील. आणि भारत या पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला बघायला मिळेल की भारताचं लॉजिस्टिक कॉस्ट आणि वेळ थोडासा जास्त आहे. पण आता परफॉर्मन्स कसा चालू आहे, भारत त्याच्यावर परफॉर्म कसं करतोय? म्हणजे भारत पायाभूत सुविधांवर खूप खर्च करून पुष्कळ जास्त लवकरात लवकर सामान पोहोचवण्यासाठी तयारी दर्शवते, चांगलं काम करतोय, हो करत आहे. म्हणून तुम्हाला दिसेल की भारताचा क्रमांक 139 देशांपैकी भारताचा क्रमांक 38व्या स्पॉटवर आहे. मग मॅडम एकदम चांगलं काम करतो सिंगापूरमध्ये लॉजिस्टिक कॉस्ट आणि वेळ टाईम खूप जास्त कमी आहे. त्याच्या बेसवर हा इंडेक्स प्रकाशित केला जातो. आणि जागतिक बँक म्हणजे कोणती रे? आपली वर्ल्ड बँकद्वारे हा काय केला जातो? रिलीज केला जातो. सध्या वर्ल्ड बँकचा एक रिपोर्ट नाहीचा बघा माहीत असेल तुम्हाला, त्याला आपण म्हणायचो की वर्ल्ड बँक काय करायचे? वेगवेगळे रिपोर्ट काढायचे. ओके, तर त्यामध्ये रिपोर्ट काढल्या जायचा. पण आता याच्यामध्ये काय करण्यात आलेलं आहे की त्याच्यामधला एक पॅरामीटर आहे, तो घेऊन आता काय करण्यात येतो? रिपोर्ट म्हणजे देण्यात येतो. तर एवढं लक्षात ठेवा, वर्ल्ड बँकच्या याचा काय हा एक पॅरामीटर होता, कशाचा? एक रिपोर्ट होता. मी सांगते त्याचं नाव ईज ऑफ डुईंग बिझनेस. काय होतं?
ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचा एक रिपोर्ट निघायचा बघा, जो आता सध्या बंद झालेला आहे. व्यवस्थित आहे का? नाही तर म्हणजे मॅडमनी चालू सांगितलं नाही म्हणून मी थोडंसं सांगताना अडकली की हा जो रिपोर्ट आहे तो सांगायला पाहिजे का नाही, पण व्यवस्थित आहे का? ईज ऑफ डुईंग बिझनेस नावाचा एक रिपोर्ट निघायचा, त्याच्या अंडर वेगवेगळे पॅरामीटर असायचे बघा. त्याच्यामध्ये विचार केला जाता लायसन्स तुमच्या देशात किती लवकर मिळतं किंवा तुमच्या देशात लॉजिस्टिक कॉस्ट किती आहे, या सगळ्या पॅरामीटरचा काय केला जायचा, विचार केला जायचा. पण आता सध्या ईज ऑफ डुईंग बिझनेस जी एक जागतिक बँक तुमची जी आहे किंवा वर्ल्ड बँक हा रिपोर्ट रिलीज करायची, पण सध्या हा रिपोर्ट तिने रिलीज करणं बंद केलेलं आहे. ओके, मग आता त्याच्या जागी म्हणा किंवा दुसरं काही तुम्ही असं म्हणू शकता, या ईज ऑफ डुईंग बिझनेस मधला एक पॅरामीटर आहे जो आहे लॉजिस्टिक परफॉर्मन्स. त्याच्या बेसवर एक सेपरेट इंडेक्स इथं काय करण्यात येतो, तयार करण्यात येतो. मग त्यामध्ये आपण म्हणजे कन्सिडर करू शकतो की इंडियाच्या रँक तिथं आपण मेन्शन करू शकतो. पण हा इंडेक्स आता बंद झालाय, जो पहिले जागतिक बँक किंवा तुमची वर्ल्ड बँक काय करायची, रिलीज करायची. तो पॉईंट फक्त एक लक्षात असू द्या. ओके, चला आता ह्युमन कॅपिटल निर्देशांक, जे तुम्ही ह्युमन कॅपिटल इंडेक्स म्हणतो आपण त्याला, बरोबर आहे. हां, तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स म्हणतो, कॅपिटल नाही म्हणत, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. नन अदर दॅन हे तुम्ही शिकलेले मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स पण UNDP करतो आणि हा पण कोण करतो, UNDP. ओके, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. भारताचा सध्याचा क्रमांक 132 आहे. टॉप स्पॉल्टर कोण आहे, टॉप स्पॉल्टर नन अदर दॅन स्वित्झर्लंड, नॉर्वे अँड द आइसलँड. ओके, तर हे देश तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर हा पॉईंट एक लक्षात ठेवसाल. चला आता भारताची पर्यावरणाची स्थिती जर बघायला गेलं तर ते कोण करतं, तर सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट आणि नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे ही, म्हणजे NGO आहे. तर त्या NGOचं नाव काय, सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नावाचा एक NGO आहे, तो हा रिलीज करतो. आणि यामध्ये तेलंगणा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. पर्यावरणाच्या स्थितीच्या बाबतीत तेलंगणा खूप चांगलं काम करताना तुम्हाला बघायला मिळेल. ओके, चलो आता बघा, आता इथं काय हे असं आहे, QS वर्ल्ड लेवलची काय केल्या जाते, युनिव्हर्सिटीची रँकिंग काढल्या जाते. म्हणजे कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलांनी शिकायला जाण्यासाठी प्रेफर करतात, किंवा असं कन्सिडर करा की कोणत्या युनिव्हर्सिटीचा पहिला रँक लागतो. जसं आता आपली अमरावती युनिव्हर्सिटी असेल, औरंगाबाद युनिव्हर्सिटी असेल, अशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटी आहे, तशा युनिव्हर्सिटीज असतात, बरोबर आहे. मग आता त्याच्यामध्ये टॉप रँकर कोणती आहे, तर MIT आहे. कुठलची MIT मॅडम, आपल्या इथलची पुण्याची MIT का नाही, ही USAची एक MIT म्हणून बॉडी आहे, तिचा याच्यामध्ये पहिला क्रमांक लागतो. ओके, आणि आपला IIT मुंबई, म्हणजे आता बघा जर आपण बघायला गेलो म्हणजे वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीचा इथं रँकिंग दिली जाते, पण भारताचा जर बघायला गेलं म्हणजे 148 पर्यंत तर भारताच्या एकाही कशाचं नाव येत नाही, एकाही युनिव्हर्सिटीचं नाव येत नाही. आणि 149 नंबरवर पहिली आपली एक युनिव्हर्सिटी लागते, ती आहे मुंबईची जे IIT कॉलेज आहे त्याचा नंबर लागतो, मुंबई IIT. ओके, तिचा नंबर लागतो. म्हणजे मॅडम 148 पर्यंत आपली एकही युनिव्हर्सिटी नाही, म्हणजे पहिल्या 100 मध्ये सोडा, 150 मध्ये तर आलो आता, पहिल्या 100 मध्ये आपली एकही युनिव्हर्सिटी नाही असं तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामध्ये आता आपलं IIT मुंबई भारताच्या बेसवर बघायला गेलं तर IIT मुंबई तुमचा पहिल्या क्रमांकावर तुम्ही मानू शकता. ओके, सो इथं दिलेलं पण आहे मी 149 नावावर IIT मुंबई, नंतर लगेच IIT दिल्ली लागतं, पण IIT दिल्ली 197 नंबरवर वर्ल्ड लेवलचं बघायला गेलो तर. म्हणजे सांगायचं तात्पर्य आपल्या युनिव्हर्सिटीची रँकिंग पुष्कळ खाली तुम्हाला बघायला मिळेल. ओके, नंतर बघा आता इथं काय दिलेलं आहे, NRI, इथं NIRF. ओके, आता हे काय मॅडम, नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क नावाचं एक फ्रेमवर्क आहे. आता बघा नॅशनलचा अर्थ काय, राष्ट्रीय स्तरावर. मग मॅडम राष्ट्रीय स्तरावर जर आपण लावायला गेलो, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रँकिंग फ्रेमवर्क यांनी दिलेलं हे यांनी पण रँकिंग दिलेली आहे. हायर एज्युकेशनची रँकिंग दिली जाते. हे कोणत्या डिपार्टमेंटच्या अंडर हा रिपोर्ट कोण रिलीज करतो, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, किंवा त्याला तुम्ही म्हणू शकता शिक्षण मंत्रालय हा रिपोर्ट रिलीज करतो. आणि यामध्ये पहिला क्रमांक कुणाचा आहे, तर पाठ करून ठेवा, IIT मद्रास तुमचे या केसमध्ये पहिल्या क्रमांकावर लागतं. ओके, सो IIT मद्रास यामध्ये तुम्हाला पहिल्या क्रमांकावर बघायला मिळेल. दुसरं तुम्हाला बँगलोरचं इन्स्टिट्यूट बघायला मिळेल. तिसऱ्या नंबरवर IIT दिल्ली आहे. 3 क्रमांक तुम्हाला माहीत पाहिजे, पण पहिला क्रमांक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्कमध्ये कुणाचा येतो, तर IIT मद्रास. ओके, चलो नेक्स्ट केसमध्ये जर आपण बघायला गेलो तर यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नेक्स्ट केसमध्ये तुमच्या लक्षात असं येईल की
यामध्ये आपण काय करणार आहे, यामध्ये आपण नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्वे जो आहे, आता मॅन्युफॅक्चरिंगच्या बेसवर झालेला एक सर्वे आहे, तो कोण केलेला आहे, तर तो लक्षात ठेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञानचा विभाग आहे, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. तो काय करतो, नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग इनोव्हेशन सर्वे काय करतो, कंडक्ट करतो. आता हे पहा, याच्यामध्ये 2 डिपार्टमेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक तर पहिले सांगायचं, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी सोबत युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन जी आहे, युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन नावाची एक ऑर्गनायझेशन आणि आपलं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे मिळून काय करतात की मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामध्ये नॅशनल मॅन्युफॅक्चरिंग जे आहे म्हणजे इनोव्हेशन्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करण्यासाठी दोघं मिळून काम करतात. तर एवढा पॉईंट फक्त लक्षात ठेवसाल की इनोव्हेशन सर्वे कोण रिलीज केलेला आहे. सो युनायटेड नेशन इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अँड डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आता इथं बघा काय दिलेलं आहे, एकूण कामगिरीवर आधारित नीती आयोगचा वार्षिक आरोग्य निर्देशांक, म्हणजे आरोग्याच्या बाबतीत चांगलं काम कोणत्या राज्यांमध्ये बघायला मिळतं, तर केरळमध्ये चांगलं बघायला मिळतं, त्रिपुरा, लहान राज्यामध्ये त्रिपुराचा क्रमांक लागतो, केंद्रशासित प्रदेश बघायला गेलं तर लक्षद्वीपचा क्रमांक लागतो. मोठ्या ह्याच्यात केरळ ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती आहे, केरळमध्ये हेल्थ फॅसिलिटी वगैरे तुम्हाला चांगली बघायला मिळते. केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप आणि छोट्या राज्यांमध्ये त्रिपुराचा क्रमांक लागतो. आणि जो इंडेक्स कोण रिलीज करतो, स्वतः नीती आयोग करतो. ओके, आता जलस्रोतची इथं गणना केली जाते, म्हणजे काउंटिंग केल्या जातं. त्यामध्ये असं दिलेलं आहे की हे कोण करतं, तर जलशक्ती मंत्रालय करतो, कोणी नाही करत दुसरं. नंतर भारतामध्ये सार्वजनिक जलस्रोत कुठं बघायला मिळाले, ते तुम्हाला बघायला पश्चिम बंगाल. आणि नंतर कुठं बघायला मिळाले, सगळ्यात कमी कुठं बघायला मिळाले, सिक्कीम. तर दोन्ही डिटेल आम्हाला माहीत पाहिजे. हो बघा, इथं दिलेलं पण आहे 7.5 लाख तुम्हाला वेस्ट बेंगॉलमध्ये हे बघायला मिळाले, काय म्हणू शकतो आपण, जलस्रोत बघायला मिळाले. जलस्रोत सगळ्यात जास्त कुठे आहे, तर वेस्ट बेंगॉलमध्ये. कमी कुठं आहे, सिक्कीममध्ये. दुसरा नंबरही तुम्ही लक्षात ठेवू शकता उत्तर प्रदेशामध्ये. ओके, सो तो पण पॉईंट एक लक्षात ठेवू शकता. जगात सर्वात श्रीमंत शहर कोणतं आहे, खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अर्ध्या लोकांना तर माहीत असेल मॅडम कोणतं आहे, तर न्यूयॉर्क, सगळ्यांना माहिती आहे. न्यूयॉर्क सिटीची कुठलची आहे, युनायटेड स्टेट्सची किंवा अमेरिकेची म्हणू शकतो आपण. मग भारतातली एखादी सिटी नाही का जिचा क्रमांक लागतो ना, मुंबई 21व्या क्रमांकावर लागते, दिल्ली 36व्या क्रमांकावर, बँगलोर 60. हे कशाचे रँकिंग आहे, वर्ल्ड लेवलचे रँकिंग. तर हे फक्त एक लक्षात ठेवायचं, कोण हे रिलीज कोण करतो की जगात सगळ्यात श्रीमंत लोक कुठं आहेत, तर श्रीमंत शहर कोणते आहे, तर हे लंडनचे एक स्थित एक सल्लागार हे आहे, हेनली अँड पार्टनर्स नावाची एक प्रकाशित किंवा एक म्हणू शकतो एक हे आहे, प्रकाशित करणारं एक डिपार्टमेंट आहे. ते काय करतं, रिलीज करतं. त्यामध्ये ते सांगतं की सगळ्यात जास्त आपल्याला कुठं बघायला मिळतात, कुठं काय सगळ्यात श्रीमंत शहर कोणते बघायला मिळतं. तर जर लिस्टमध्ये गेलं तर मुंबईचाच क्रमांक आपला लागतो, दिल्ली नाही आहे, एवढं फक्त लक्षात ठेवसा. दहशतवादाशी रिलेटेड पण निघतं का, हो त्या रिलेटेड पण निघतं. पण सगळ्यात पहिले बघून घ्या, भारताचा क्रमांक 13वा आहे. मॅडम आपल्या इथं दहशतवाद खूप जास्त आहे का, नाही, पण ज्या पॅरामीटर्सवर हे चेक करतात त्या पॅरामीटर्सच्या केसमध्ये भारताचा क्रमांक 13वा लागतो. ओके, हां, भारतामधचा क्रमांक 13वा लागतो. अफगाणिस्तानमध्ये याच्यामध्ये सर्वाधिक दहशतवादामध्ये क्रमांक ऑब्व्हियसली अफगाणिस्तानचाच तुम्हाला बघायला मिळेल. आणि इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस जी बॉडी आपण वर पण बघितली आहे पुढच्या केसमध्ये, तीच बॉडी हा काय करते, रिलीज करते. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे, आता मी हे एवढं तर आहे, पण तुम्ही काय करणार, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पीस अशी बॉडी लिहायची, तिच्यासमोर काय करणार, तुम्ही काय करणार, त्याचे कोणता इंडेक्स ते रिलीज करतात ते पण सेग्रिगेट करून ठेवू शकता. आता मला काय करायचं आहे, मला सगळ्याला प्रॉपरली डिस्कस करायचं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट तसा चार्ट बनवला नाही, पण मी तुम्हाला अभ्यासासाठी नोट्स कशा प्रिपेअर करायच्या हे आल्यानंतर डायरेक्ट आम्ही आणि पाठ करतो असं पाठ होणारही नाहीये. तुम्ही काय करायचं, कन्फ्युजन होईल. आता मी सांगताना तुम्हाला प्रॉपर ॲनालिसिस करून सांगितल्या सगळ्या गोष्टी, पण याला बेटरली तुम्ही अजून कसं करू शकता, तुम्ही काय करायचं, इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक्स अँड इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस नावाची बॉडी आहे. मग हिनं किती इंडेक्स केलेले आहे, 3 केले का, मग 3 एका यादीत लिहून टाकायचे. अशा पद्धतीने याला केलं तर जास्त प्रॉडक्टिव्ह तुमच्यासाठी होऊ शकतं. नंतर डेमोक्रेसी इंडेक्स पण रिलीज केला जातो. हा कोणाद्वारे केला जातो, तर इथं दिसत व्ही डेम नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, त्याच्याद्वारे हा केला जातो. आणि डेमोक्रेसी म्हणजे लोकशाहीमध्ये भारताचा क्रमांक कितव्या स्थानावर आहे, भारत 108 क्रमांकावर. आणि प्रथम क्रमांकावर कोण येतं, डेन्मार्क येतो. आता
वेगवेगळ्या कंट्री काय करतात ते सैन्यावर खर्च करतात. आता सैन्यावरचा जर खर्च बघसाल तर कुठून सगळ्यात जास्त म्हणजे काय करतो, एक्सपोर्ट करतो. कशाचा एक्सपोर्ट करतो तर तुम्ही असं कन्सिडर करा म्हणजे वेपन्स वगैरेचा एक्सपोर्ट करणाऱ्या कंट्रीमध्ये भारत बघा 11% एक्सपोर्ट करताना तुम्हाला बघायला मिळेल. दुसऱ्या क्रमांकावर सौदी अरेबिया, म्हणजे ज्यांचा जास्त खर्च कशावर होतो, जास्त म्हणजे बाहेरून आर्म्स इम्पोर्ट करण्यावर जास्त खर्च भारताचा होतो पहिल्या नंबरवर. दुसरी कंट्री आहे सौदी अरेबिया. आणि विचारलं की सगळ्यात जास्त एक्सपोर्ट कोण करतो म्हणजे त्याची जास्त निर्यात कोण करतो, तर त्या केसमध्ये तुम्हाला बघायला मिळेल तुम्ही युनायटेड नेशन आणि दुसऱ्या क्रमांकावर रशिया. म्हणजे भांडण लावण्यात इंटरेस्ट कुणाला आहे, या दोघांनाच आहे, असं लक्षात ठेवू शकता. बघा नेक्स्ट पॉईंट तुम्हाला विचारलं की कोण रिलीज करतो, पुन्हा तेच आहे आपलं. ही बॉडी लक्षात ठेवायची, कोणती बॉडी, सिप्री नावाची बॉडी. ही सिप्री काय करते, कोणते देश सगळ्यात जास्त इम्पोर्ट करतात म्हणजे दुसऱ्या देशातून जे काय म्हणू शकतो आर्म्सचा इम्पोर्ट करतात ते त्याचा पण इंडेक्स बनवतो. इम्पोर्ट करतात, एक्सपोर्ट करतात त्याचा इंडेक्स बनवतो. सोबत काय करतात याच्यामध्ये किती खर्च लागतो तो पण, किती सगळ्यात जास्त कोण खर्च करतो ते पण इथं आपल्याला दाखवतात. तर अव्वल देश म्हणजे जे काय करतात सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करतात, त्यामध्ये तुम्हाला इथं काय दाखवलेलं आहे, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्यूज होऊ नका. इथं काय दाखवलेलं आहे, याच्यामध्ये सगळ्यात जास्त एक्सपोर्ट करणारे म्हणजे जास्त वेपन एक्सपोर्ट करणाऱ्यामध्ये भारताचा पहिला नंबर लागतो. ओके, आणि एक्सपोर्ट नाही इम्पोर्ट करणाऱ्यामध्ये भारताचा पहिला नंबर लागतो आणि एक्सपोर्ट करणाऱ्यामध्ये कुणाचा नंबर लागतो, युनायटेड नेशन्स किंवा तुम्ही म्हणू शकता अमेरिकेचा. ओके, मग मॅडम इथं काय दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे की मिलिटरीवर सगळ्यात जास्त खर्च कोणती कंट्री करते, तर सगळ्यात जास्त करते USA, नंतर करतो चीन देश आणि तिसऱ्या नंबरवर करतो रशिया देश. तर तिन्ही लक्षात ठेवायचं. भारत सगळ्यात जास्त म्हणजे डिफेन्सवर, सुरक्षा व्यवस्थेवर भारताचा होणारा खर्च जगामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. जगात जेवढं सुरक्षेवर खर्च होतो त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 4था लागतो. एक्सपोर्टच्या केसमध्ये पहिला क्रमांक USAचा आहे, दुसरा कुणाचा आहे, रशियाचा आहे. आणि या केसमध्ये विचारलं इम्पोर्टर सगळ्यात जास्त खरेदी कोण करतं, तर त्या केसमध्ये कोणाचा क्रमांक आहे, भारताचा आणि दुसरा सौदी अरेबिया. ओके, पण भारताचा क्रमांक म्हणजे भारत दिवसेंदिवस इम्पोर्ट काय करायचा प्रयत्न करतोय, कमी. नंतर आर्थिक स्वातंत्र्य, इकॉनॉमिक्स लेवलवर स्वातंत्र्य असणारे हा रिपोर्ट कोण रिलीज करतो, तर हेरिटेज फाउंडेशन नावाचं एक फाउंडेशन आहे, तो रिलीज करतो. आणि भारतामध्ये आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक जो रिलीज केला जातो त्यामध्ये भारताचा क्रमांक 121 नंबरचा आहे. सर्वोत्कृष्ट देश कुठे म्हणजे जिथं पूर्ण आर्थिक लेवलचं फ्रीडम आहे तो कोणता देश आहे, सिंगापूर. ओके, सो सर्वाधिक जागतिक लोकसंख्या असलेल्या देशामध्ये 2023 मध्ये हा प्रकाशित करण्यात आला आणि तो कोणी प्रकाशित केला, युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंडद्वारे हा प्रदर्शित करण्यात आला. सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या देशाचा टॅग चीनवरून कुणाच्या हातात गेलेला आहे, भारताच्या हातात गेलेला आहे. ओके, सो तो पण पॉईंट लक्षात ठेवायचा. खूप लोकांना माहीत नसतं तिसरी सगळ्यात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे, USA, अमेरिका. ओके, चला आता बौद्धिक संपदा म्हणजे पुन्हा आता इथं बौद्धिकचा अर्थ मॅडम काय, इंटेलेक्च्युअल वरच सांगितलं. इंटेलेक्च्युअल वर्ड दिसता की कोण म्हणायचं, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. येस, ती काय केलंय तिने एक रिपोर्ट तिने पण एक रिलीज केलाय, पण ती कोण करते, US चेंबर ऑफ कॉमर्स नावांची एक बॉडी आहे. US चेंबर ऑफ कॉमर्स यांनी काय केला, आंतरराष्ट्रीय लेवलचा बौद्धिक सिद्धांत प्रकाशित केला आणि त्यामध्ये सर्वोत्कृष्ट देश कोण आहे, युनायटेड नेशन आणि भारताचा क्रमांक 42वा लागतो. पण ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मॅडम वेगळं आहे का, हो, त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक 40वा आहे, इथं 42वा आहे. ओके, नंतर पासपोर्ट इंडेक्स मॅडम हेनरी पासपोर्ट आणि पासपोर्ट वेगळे का, हो वेगळे. तिथं टॉप स्पॉटर कोण होतं रे, 8वा सिंगापूर होता. खरे इथं बघा कोण आहे, अव्वल देश UAE आहे. म्हणून मी सांगते व्यवस्थित ऐकायचं काय सांगते, म्हणजे मी रिकॉल करू शकते, तुम्ही करायलाच पाहिजे. हो, तर पासपोर्ट इंडेक्स जर हेनरी पासपोर्ट इंडेक्स वाईज विचारलं तर टॉप कोण मार्क करून यायचं, सिंगापूर. आणि जर विचारलं काय पासपोर्ट इंडेक्स 2023 मध्ये टॉप स्पॉटर कोण आहे, UAE. ओके, UAEचा क्रमांक तुम्हाला लक्षात ठेवायचा. या केसमध्ये भारताचा क्रमांक 144वा आहे, 199. तिकडे किती होता, 80वा. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हॅपीनेस इंडेक्स काढला. हॅपीनेस इंडेक्समध्ये कोण फर्स्ट स्पॉटवर, मी सांगितलं याच कंट्री तुम्हाला जनरली बघायला मिळतील. ओके, नॉर्डिक कंट्री म्हणतो, फिनलँड आहे, डेन्मार्क आहे, आईसलँड आहे. 3 स्पॉट लक्षात ठेवा, फिनलँड, डेन्मार्क, आईसलँड, 3 कंट्रीज तुम्हाला बघायला मिळतील. भारताचा क्रमांक 126वा लागतो. ओके,
आणि हे कोण रिलीज करतं तर लक्षात ठेवायचं युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क नावाचं एक नेटवर्क आहे. ओके, युनायटेड नेशन. आता वाटत असेल तुम्हाला हे तुम्ही जेवढं म्हणजे तुम्हाला हे होईल ना, म्हणजे तुम्ही जेवढं वाचताल ना तेवढं नावं पाठ होऊन जातील. आता रिकॉल करायची गोष्टच पडणार नाही. बघा काय लिहिलंय, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क फ्रेमवर्क. झालं, लर्न होऊन जातं हे तुम्ही जसं जसं पुढं म्हणजे वाचत जासाल. हां, भुकेच्या बाबतीत जागतिक भूक सूचकांक पण डिस्कस करण्यात आलेला आहे. तो कोणी रिलीज केलेला आहे, कन्सर्न वर्ल्ड वाईड नावाची एक हे आहे जर्मन संस्था. या दोघांनी मिळून काय केलेलं आहे, आयरिश मदत संस्था जी आहे कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि जर्मन संस्था वेल्थ हंगर नावाची एक बॉडी आहे जी जर्मनची, एक आयरिश आणि जर्मन या दोघांनी मिळून कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि अजून एक आहे जिचं नाव आहे वेल्थ हंगर. ओके, या दोघांनी मिळून वेल्थ हंगर नावाची एक संस्था जी कुणाची आहे, जर्मनीची आहे. आणि एक कोणती सांगितली, आयरिशची कोणती आहे, कन्सर्न वर्ल्ड वाईड. ओके, तर या दोन संस्था मिळून काय करतात, निर्देशांक रिलीज करतात. त्यामध्ये भारताचा क्रमांक 107 नंबरचा आहे. बेलारूस, चिली, चीन, क्रिमिया 17 देश अव्वल स्थानावर आहेत. ओके, बेलारूस वगैरे हे तुम्हाला बघायला मिळतील की जिथं काय बघायला मिळतं की जागतिक भूकमध्ये तुम्हाला यांचा क्रमांक 6 एकूण 17 देश अव्वल स्थानावर आहेत. ओके, तर इथं आपल्याला काही पॉईंट्स दिलेले. आणि राष्ट्रीय जल पुरस्कार पण रिलीज करण्यात आला. या श्रेणीमध्ये प्रथम पुरस्कार कुणाला मिळाला, मध्य प्रदेशला मिळाला. तर अशा पद्धतीनं तुम्ही याला काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. सो आता वाचताना तुम्हाला वाटेल की किती मॅडमनी काय काय सांगितलं, काय काय नाही, पण खूप सोपं आहे बघा. जागतिक भूक सूचकांक इथं 2 नावं लक्षात ठेवायचे, जर्मन आणि एक नाव कोणतं सांगितलं मी, जर्मनीचं आणि इरिशचं. एक वेल्थ हंगर आहे आणि वर्ल्ड वाईड कन्सर्न वर्ल्ड वाईड. ओके, सो 2 नावं सांगितली. आता अजून एक बघा, एक तुम्हाला आत्ताच सांगितला कोणता, हॅपीनेस इंडेक्स. तर हे लक्षात तुम्हाला वाटेल हे डिफिकल्ट आहे पण खूप इझी आहे. बघा आता हे नाव वाटताना वाटेल कसं रिकॉल ठेवायचं, पण बघा इथं काय, युनायटेड नेशन सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, एकच बॉडी आहे जी हॅपीनेस इंडेक्स रिलीज करते. अवघड नाही आहे ठेवणं. म्हणजे तुम्ही थोडं जरी याला व्यवस्थितरित्या बघितलं ना, तुम्हाला आरामात या गोष्टी काय होतील, रिकॉल होतील. ओके, सो आपण एंड ऑफ द करूया लेक्चरचं आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये बाकीचे काही डिटेलिंग आहे त्या आपण अशाच पद्धतीनं एक मॅरेथॉन सेशन्समध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करू, म्हणजे जे काही तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशन्स आहे त्यामध्ये तुम्हाला हेल्पफुल राहील. ओके, थँक्यू सो मच.